आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जोपर्यंत अधिकृत भूमिका येत नाही किंवा त्या भूमिकेमागे काहीतरी अर्थ असतो तो समजत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. आता पाकिस्तानच्या बाबतीत मध्ये दोन बाजू आहेत, त्या बाजू आपण समजून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामध्ये पाकिस्तानची मध्यस्थी म्हणजेच काय, तर पाकिस्तान जगापुढे उघडा पडलेला आहे किंवा खरोखरच पाकिस्तान अमेरिके आणि इराण इस्रायल युद्धामध्ये मध्यस्थी करून अमेरिकेच्या जवळ जाईल का? वर्षापूर्वी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अप्रासंगिक म्हणजेच काय, तर इरिलिव्हंट झाल्याची भावना तयार झालेली होती. पण मार्च 2026 पर्यंत ही परिस्थिती बदलली आहे का, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. इराणमधील तणाव जे आहे तो कमी करण्यासाठी एक शांतीदूत किंवा मध्यस्थ म्हणून पाकिस्तान समोर आलेला आहे. पाकिस्तानला हे महत्व मिळालेलं आहे का, तर राजनैतिक संबंध अमेरिकेतील इराणचं जे इंटरेस्ट सेक्शन आहे ते अनेक दशकांपासून पाकिस्तानचा दूतावास सांभाळत आहे. यामध्ये व्यापारी भागीदारी 2025 मध्ये पाकिस्तानने अमेरिकेसोबत म्हणजेच काय, तर ट्रम्प प्रशासनासोबत खाणकाम आणि डिजिटल ऍसेट्स बाबत गुप्त करार केलेला आहे, ज्यामुळे तो केवळ एक देश न राहता ट्रम्प यांचा आता बिझनेस पार्टनर बनलेला आहे, आपण असं देखील म्हणू शकतो. आता या सगळ्यामध्ये भौगोलिक स्थान सुद्धा बघणं गरजेचं आहे. इराण सोबत पाकिस्तानची जी सीमा आहे ती 900 किमी लांब असणारी सीमा आहे, जी भारताकडे नाहीये. यामुळे इराणची महत्वाची गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला मदत करू शकतो किंवा तो अमेरिकेसाठी उपयुक्त ठरतो. आता या सगळ्यामध्ये भारताची चिंतेसाठी किंवा भारतासाठी चिंतेची बाब काय आहे, तर जर पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेला जवळचा सहकारी बनला तर काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिकेचा जो कल आहे तो पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने किंवा इस्लामाबादच्या बाजूने झुकू शकतो. आता भारताने इराणच्या चाबार बंदरामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे, जेणेकरून पाकिस्तानला बाजूला सारता येईल, पाकिस्तानला बायपास करता येईल. मात्र इराणच्या सुरक्षेची चावीच जर पाकिस्तानच्या हाती गेली तर भारताचं नुकसान देखील होऊ शकतं. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामिनी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी भारताने थोडासा उशीर केलेला होता आणि ज्यामुळे भारत केवळ एक प्रेक्षक बनून राहिलेला आहे का, असा प्रश्न देखील आता या सगळ्यामध्ये निर्माण झालेला आहे. आता यामध्ये प्रादेशिक समीकरणं जी आहेत ती बदलत असतात, ती सुद्धा बघणं महत्वाचं असतं. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी करारामुळे पाकिस्तान मध्य पूर्वेतील सुरक्षेचा एक नवा भागीदार बनला आहे, असं आपण मानू शकतो. पण या युद्धामध्ये आपण पाहिलेलं असेल की पाकिस्तानने सौदी अरेबियाची म्हणजेच जी काही मदत करायला पाहिजे होती ती मदत सुद्धा केलेली नाही. परंतु चीनलाही इराणमध्ये स्थिरता हवी आहे, जेणेकरून चीनची जी गुंतवणूक आहे, ब्री प्रकल्प आहे, तो सुरक्षित राहील. त्यामुळं पाकिस्तानची मध्यस्थी बनणं हे चीनला सुद्धा एक प्रकारे मान्य आहे. आता या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो, तर भारतीय परराष्ट्र मंत्र्यानं म्हटल्याप्रमाणे भारत हा दलाल नाही, मध्यस्थ बनू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य एस जयशंकर यांनी केलेलं आहे. पाकिस्तानचा वापर करणं आणि अमेरिकेची जुनी पद्धत आहे. तरीही जिओ पॉलिटिक्समध्ये रिकामी जागा राहत नसते. जर एखाद्या देशाने एखादं पाऊल मागे घेतलं तर दुसरा देश ती जागा भरून काढतो. आता या सगळ्यामध्ये भारतासमोर आव्हान काय आहे, तर इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामध्ये पाकिस्तानची मध्यस्थी. पाकिस्तान जगापुढं उघडा पडलेला आहे का? पाकिस्तानच्या मध्यस्थीचा दावा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियाद्वारे एक ट्विट केलेलं होतं आणि त्यांच्याकडून असा दावा करण्यात आलेला होता की पाकिस्तान, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातलं जे काही युद्ध सुरू आहे ते मिटवण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. त्यांनी या संघर्षातील नेत्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग केलेलं होतं आणि टॅग करून स्वतःला एक शांतीदूत म्हणून सादर करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर याच ट्विटला डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रिट्विट केलं आणि रिट्विट करून पाकिस्तानचं कौतुक देखील केलेलं होतं. मात्र ही केवळ स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली एक कृत्य होती का, का प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे किंवा नाही? आता इराणकडून पाकिस्तानला नकार देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेने इराणला काही अटी घालण्याचा दावा जो केलेला होता त्याला इराणकडून नकार देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या मीडियाने काही दावा केला होता, मात्र इराणने जे दावे आहेत ते पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत. या सगळ्यामध्ये इराणनं स्पष्ट केलं आहे की कोणत्याही मध्यस्थीच्या प्रक्रियेमध्ये ते नाहीत आणि त्यांनी पाकिस्तानच्या जो काही प्रस्ताव आहे तो पूर्णपणे नाकारलेला आहे. म्हणजेच पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आहे किंवा नाही हे एवढं आपल्याला सांगता येणार नाही, कारण की बॅक चॅनलनं चर्चा देखील चालू असू शकतात. आता इराणनं ज्या अटी आहेत त्या अटी मान्य करेल का, तर इराणच 5 अटी ठेवलेल्या आहेत. अमेरिकेसमोर स्वतःच्या इराणनं देखील 5 अटी ठेवलेल्या आहेत. इराण सुद्धा या युद्धामध्ये अटी ठेवत आहे, ज्यात अमेरिकेनं आखाती देशातून आपले लष्करी तळ म्हणजेच मिलिटरी बेसेस जे आहेत ते पूर्णपणे हलवणं, अशा प्रकारची जी आहे एक अट ठेवलेली आहे. इराणवरील निर्बंध उठवणं यांचा सुद्धा समावेश या अटीमध्ये करण्यात आलेला आहे. तर दलाल देश असा उल्लेख भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी
पाकिस्तानला म्हटलेलं आहे एक ब्रोकर कंट्री, म्हणजेच काय तर दलाल देश म्हणून पाकिस्तानला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधलेलं आहे. पाकिस्तानने 1981 पासून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि IMF कडून मदत मिळवण्यासाठी अशा प्रकारची दलाली केली, आपण असंही म्हणू शकतो. पण पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती, पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला देश असताना तिथं बलुचिस्तान, सिंध आणि गिलगिट बलिस्तानमध्ये अंतर्गत पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कलह सुरू आहे, बंडखोरी सुरू आहे. पाकिस्तानचे तुकडे होतेत का काय अशी परिस्थिती असताना स्वतःच्या देशातील प्रश्न न सुटलेला पाकिस्तान जगाचे प्रश्न सुटवण्याचं किंवा सोडवण्याचं नाटक करत आहे का? आता या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर पाकिस्तानचा हा जो काही प्रयत्न आहे केवळ जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला एक हास्यास्पद प्रयत्न आहे का? का ज्यामुळे तो खरोखरच जगासमोर पुन्हा एकदा उघडा पडणार आहे? का खरंच पाकिस्तान मध्यस्थी करून पुन्हा एकदा अमेरिकेच्या जवळ जाईल आणि अमेरिका जी आहे ती काश्मीरच्या प्रश्नावर पुन्हा एकदा पाकिस्तानची बाजू घेईल? कारण पाकिस्तानच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबलं तर अमेरिका पाकिस्तानच्या जवळ जाऊ शकतो आणि तिकडे भारताचे इराणमध्ये चाबार पोर्ट आहे. पण ही मध्यस्थी इराणला मान्य होईल का हे सुद्धा पाहणं तेवढं महत्वाचं आहे. कारण इराण देखील पाकिस्तानच्या बाजूला जाईल का हे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण की ही मध्यस्थी करत असताना इराणने देखील काही अटी घातलेल्या आहेत. आता इराणनं ज्या 5 देशांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जहाजं नेण्यासाठी किंवा मित्र राष्ट्र म्हणून संबोधलेलं आहे त्यामध्ये कोण कोण आहे तर भारत सुद्धा आहे आणि पाकिस्तान सुद्धा आहे. इराणने ठेवलेल्या 5 अटी कोणत्या आहेत तर मार्च 2026 पर्यंत इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेनं शांततेसाठी 15 कलमी कार्यक्रम म्हणजेच एक प्रस्ताव दिलेला होता. मात्र इराणने तो पूर्णपणे फेटाळून लावला आणि स्वतःच्या प्रमुख मुख्य 5 अटी जगासमोर मांडलेल्या आहेत. आता या अटी कोणकोणत्या आहेत तर इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या 5 अटी ज्या आहेत त्या आपण सविस्तर बघू. त्यातली जी पहिली अट आहे ती अट म्हणजे आक्रमण हत्या. पहिली अट जी आहे ती म्हणजे आक्रमण आणि हत्यांचं तात्काळ समाप्ती करणं, म्हणजेच अमेरिकेने इराणवरील सर्व लष्करी आक्रमण आणि इराणी नेत्यांच्या जे काही हत्याचं सत्र सुरू केलेलं आहे ते त्वरित थांबवणं ही त्यातली पहिली अट आहे. त्यामध्ये दुसरी अट काय आहे तर युद्धाची पुनरावृत्ती न होण्याची लेखी हमी देणं, भविष्यात इराणच्या सार्वभौमत्वावर कधीही हल्ला होणार नाही याची आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर आणि ठोस लेखी हमी देण्यात यावी, अशा प्रकारची दुसरी अट जी आहे ती इराणकडून अमेरिकेसमोर ठेवण्यात आलेली आहे. आता यातली तिसरी अट काय आहे तर युद्ध काळातील नुकसान भरपाई देणं. युद्धामुळे इराणच्या पायाभूत सुविधा, तेल डेपो आणि लष्करी तळांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याची अमेरिकेनं पूर्ण आर्थिक भरपाई करावी अशा प्रकारची अट सुद्धा इराणने ठेवलेली आहे. यातली चौथी अट काय आहे तर सर्व आघाड्यांवर युद्धबंदी, केवळ इराणच नाही तर संपूर्ण मध्य पूर्वेत असलेल्या इराणच्या ज्या काही संघटना आहेत, हिब्बुल्ला आणि इतर प्रतिकारचे गट आहेत त्यांच्यावर सुद्धा असलेल्या लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवण्यात याव्या, अशा प्रकारची अट जी आहे ती इराणकडून अमेरिकेसमोर ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच इराण काय करत आहे तर इराणला ज्यांना साथ दिलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा इराण लष्करी कारवाई जी आहे ती थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर इराणचं सार्वभौमत्व आणि जागतिक तेल पुरवठ्यावर अत्यंत महत्वाचा असलेला जे काही स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे तोच आता बंद झाल्यामुळे तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $70 डायरेक्ट $120 पर्यंत गेलेल्या होत्या. त्याच होर्मुझच्या स्ट्रेट ऑफ होर्मुझवर इराणचा कायदेशीर अधिकार आणि वर्चस्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी अशा प्रकारची भूमिका इराणनं घेतलेली आहे आणि ह्या 5 अटी आहेत. आता अमेरिकेनं आपल्या प्रस्तावाला इराणचा अणुकार्यक्रम बंद करणं, क्षेपणास्त्र शक्ती मर्यादित करण्याची मागणी केलेली आहे. अमेरिकेनं अशा प्रकारचा प्रस्ताव इराण समोर ठेवलेला आहे. मात्र इराणने या मागण्या ज्या आहेत त्या अवास्तव ठरवत वरील 5 अटी आधी पूर्ण केल्याशिवाय युद्ध थांबवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. इराणनं असाही इशारा दिला आहे की या अटी मान्य न झाल्यास होर्मुझची समुद्रधुनी जी आहे ती कायमची बंद केली जाईल, ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ग्लोबल इकॉनॉमिकल क्रायसिस येऊ शकतात. आता पाकिस्तानच्या मध्यस्थीबाबत आपण 2 बाजू समजून घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली बाजू म्हणजे खरोखरच जर पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात जे काही संघर्ष सुरू आहे, जे काही युद्ध सुरू आहे ते जर थांबलं तर पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ जाऊ शकतो. भविष्यात तो काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेला जो आहे तो आपल्या बाजूने वळवून घेऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची आपण दुसरी बाजू जी समजून घेतली की पाकिस्तानच्या स्वतःच्या देशामध्ये स्वतः संघर्ष सुरू आहे, तिथं बंडखोरी सुरू आहे, तिथं पाकिस्तानला तेच सुधरत नाही आणि पाकिस्तान जगाच्या युद्धामध्ये शांततेचा एक प्रस्ताव करण्याचं नाटक करत आहे का? अशा या 2 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं